मग ते मन तिथे हळूहळू शांत. पण मन जे पळतंय पाटील, तुम्हाला पळून पळून मिळणार आहे का? ते मन ऐकत नाही, जाता जाऊ, पण ते सुद्धा येते. म्हणून काय म्हटलेलं आहे की सामायिकामध्ये काय ध्येय बनवायचं आपल्याला सिद्ध. मला संसारातलं काही सिद्ध करायचं नाही, पण मला निश्चयाच्या दृष्टीने, मोक्षाला जाण्याच्या दृष्टीने, एकत्वाच्या दृष्टीने, कशाच्या दृष्टीने, एकत्वाच्या दृष्टीने जे करायचं आहे त्याच्यासाठी मी आता शांत बसतो. आता मला काहीच करायचं नाही, हेच माझे सिद्धत्व असते. मला काहीच करायचं नाही, मग तिथं आम्ही समाधानी आहोत. जिथं समाधान आहे तिथं सगळंच आहे. म्हणून तेव्हा ते शुभोपयोग आहे. ध्यानामध्ये सिद्ध भगवान देह बांधतात तेव्हा ते मुनिराज काय शुभोपयोगाला निमित्त बनतात. मग जेव्हा तुम्ही शुभोपयोगामध्ये स्थिर राहता तेव्हा तुमचं ध्यान कुठे आलं, शुद्ध. मग ती तुमची खरी ध्यान असते. तिथं मग तुमची असंख्य कर्माची निद्रा. एक दोन क्षण तुम्ही शांत राहते आहे की ते करेल. तर तोच शुभोपयोग परंपरेने मोक्षाला करायचा. म्हणून सिद्ध भगवान पण माझ्या मोक्षाला कारण आहे. सिद्ध भगवान सुद्धा मोक्षाला कारण. परंतु सिद्ध भगवान आमच्या मोक्षाचे कर्ता असूनही अकर्ताच आहे. सिद्ध भगवान आपल्याला काही देणार नाही, घेणार नाही, ते त्यांच्या आनंदामध्ये बसतात. त्यांचं कर्तेपण आपल्याला उपयोग आहे. तर आपलं कर्तेपण म्हणजेच काय, संसाराचा अर्थ काय आहे, काही न करणं हेच माणूस खरं करणं. काही न करणं हेच खरं करणं आहे. सिद्ध भगवान आमच्या मोक्षाचे कर्ता असूनही अकर्ताच आहे. त्याने आर्यांत रूपामध्ये तुम्हाला बक्षीस हे दिलं. काय दिलं? सिद्ध होण्यापूर्वी आर्यांत झाले त्या रूपाने ते आमचे कर्ता होते. पण आता ते सिद्ध भगवानाला अकर्ताच आहे. ते कोणाला मोक्ष देत नाही. सर्वज्ञाकडे दोन दृष्टीने पाहिलं पाहिजे. सर्वज्ञाकडे दोन दृष्टी. मग आता सर्वज्ञ कोण? अरे तर दोन दृष्टीने पाहिलं पाहिजे. जे सर्वज्ञ आहेत ते आत्मज्ञ पण आहे. ते सर्वज्ञ म्हणजे सर्व जगाला जाणतात म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हणतात. पण जगाला जाणण्यापूर्वी ते आत्मज्ञ होतात. म्हणजे आत्म्याला जाणतात तेव्हा ते बाहेर जगाला जाणतात. पण ज्याला आत्माच जाणता येत नाही तो सरळ जाणत का? म्हणून इथे दोन दृष्टीने बघायचं की जे सर्वज्ञ आहेत ते आत्मज्ञ पण आहेत. म्हणजे दोन दृष्टी झाले. आत्मज्ञ झाल्याशिवाय सर्वज्ञ होऊ शकत. म्हणून माझं लक्ष कुठे? आत्मा एके आत्मा, बे एके बे एके तीन आहे का? म्हणजे तिथे काय घट नाही, वाढ नाही. मी जे आहे तसंच. तर आत्मज्ञ झाल्याशिवाय सर्वज्ञ होऊ शकत नाही. तिथंच काय म्हटलेलं आहे? ज्ञानानंदात्मने. जेव्हा मी आत्मज्ञ होतो तेव्हा माझी ज्ञानानंदात्म अवस्था प्रगट होते. कारण आपण ज्ञानाला पाहतो, आत्म्याला पाहतो आणि त्यामध्ये मी स्थिर होतोय. तर आनंद आल्याशिवाय आपण स्थिर होतोय का? मग ती जी अवस्था आहे तीच तुमची ज्ञानानंदात्म अवस्था आहे. ज्ञानानंदात्म ज्ञानामध्ये जो आनंद घेतो तो कर्मनिर्धार करा. ज्ञानानंदी आत्म्याला नमस्कार. ज्ञानी परमात्म्याचा अर्थ दुसऱ्याचा आत्मा पण होतो. परात्मा म्हणजे काय? पर म्हणजे दुसरा, त्याचा आत्मा म्हणजे परात्मा. तर आत्मस्वभाव प्रभाव भिन्न हे वाक्य विशुद्ध संग्रहाचं प्रत्येक ठिकाणी. हे एक वाक्य आणि दुसरं एक वाक्य कुठलं? सो है जो है सो है. म्हणजे जे काय आहे त्याला तसंच ग्रहण कर. आत्मस्वभाव परभाव भिन्न. आत्मस्वभाव परभावापासून
स्वामी की जय. तर द्रव्य भावरूप श्रुतज्ञानाला नमस्कार. काय म्हटले? द्रव्य आणि भावरूप श्रुतज्ञानाला नमस्कार. हेलो लुप्तमा मोह तमस्तो मंजयत्तद प्रकाशयत् जगत् तत्व मनेकांतमयम् तत्वप्रतिकामध्ये दुसरा श्लोक आहे. तर ह्याचा भावार्थ बघा. जे श्रुतज्ञान अगदी सहजपणे महामोहस्वरूप अंधकार समूहाला नष्ट करत. कशाला नष्ट करतात? महामोहस्वरूप. मोह म्हणजे अज्ञान, मोह म्हणजे अंधकार. महामोहस्वरूप अंधकाराला नष्ट करत व जे श्रुतज्ञान जगाच्या स्वरूपाला प्रकाशित करत, जगाच्या स्वरूपाला प्रकाशित करत, ते तेज जयवंत हो. ते तेज काय होते? जयवंत होते. म्हणजे ते तेज खरं तेज आहे की नाही? म्हणजे जगाला प्रकाशित कोण करतं? आणि भगवान का? ते सर्वज्ञ आहे. मग त्या सर्वज्ञ भगवंतांचा जय जयकार असो. म्हणून काय म्हटलेलं आहे की जगाला प्रकाशित करतं ते जयवंत हो. अर्थात अशा श्रुतज्ञानाला माझा नमस्कार असो. कुठल्या श्रुतज्ञानाला? जे जगाला प्रकाशित करतं. आणि जे जगाला प्रकाशित करतं ते तुम्हाला पण प्रकाशित करणार आहे. आणि मग ह्याच्यासाठी मग जे स्वपर प्रकाशित झाले, कोणी कसे स्व आणि पर प्रकाशित झाले, ते सर्वज्ञ झाले. आणि मग त्याच्यासाठी आपला सगळा खटड होतो. त्यातले 2 शब्द तुम्हाला इथे मिळाले म्हणून तुम्ही आला. आणि आमचा सुद्धा तोच खटड होता. मग आम्हाला ज्या पद्धतीने जमते आम्ही करतो. आमचा काय अभ्यास पण नाही आहे, तर याच्यात काय बोलता येईल तेवढं बोलतो. पुढं काय म्हटलेलं बघा. आचार्य प्रवर कुंद स्वामी. आचार्य प्रवर कुंद स्वामी आत्म्याच्या सहज रूपाचे कथन करताना. कशाचे? म्हणून आपण नेहमी सहज अवस्थेमध्ये जगायचे. आपण जर इच्छेनुरूप जगाला ते सहज अवस्था आहे. पण जिथे काही इच्छा नाही स्वाभाविक अवस्था. तसं तुम्ही झोपलेला किंवा बसलेला शिंक येते येऊ दे, आळस येतोय येऊ दे, पण त्याला सुद्धा तुम्ही थांबू नका. का? तर ते शरीराचे विकार आहे. शरीराचे. आणि हे विकार स्वाभाविक अवस्थेला त्रास देणार आहेत की नाही? म्हणून तुम्ही जेवढं काहीच नाही करायचं. येतोय तसे येऊ देत जातोय. आळस आला येतोय निघून जातोय. आता आम्ही उपवास वगैरे असला थोडेसे पाठीत आमची कळ येते, म्हणजे थोडंसं आहे म्हणा, मग आम्ही थोडंसं मध्ये लुडकतो. पण लगेच हे नाही, 5 मिनिटं घ्या, 10 मिनिटाचं गजर लावायचं, 10 मिनिटात तेवढं फ्रेश होतं. म्हणून ज्यावेळी तुम्ही नुसतं टीव्ही समोर न बसता तुम्ही काय करा, तर वाचण्याची सवय लावा. जेवण झाल्यानंतर आपण काय करतो, ते भांडी तिथंच ते खरकटत माझ्या मोबाईल बसतात टेलिव्हिजनवर, आणि आपण बसतो टीव्ही समोर. सगळ्यांच्या बाबतीत नाही, पण 50% आहे की नाही? आणि मग काय होतंय की आपण ते टीव्ही हे मोबाईल घेऊन बसतोय, आणि मग तिथे काय होतं की त्या टीव्ही मध्ये तुम्ही अडकला. तिथं काहीतरी ॲडव्हर्टाइज होते, नवीन साडीची, नवीन चष्म्याची, नवीन बाटल्या पेटवायची, नाही. ते बघून काय होतंय घेण्याचा मोह होतोय. पण तुमची तेवढी ताकद असते का घेण्याची? मग तिथे विकार आमच्याकडे आहे, मला नाही मिळत. तिकडं लक्ष घालण्यापेक्षा आपल्याला निरीच्छ बनायचे. का जन्माला आलो? मला निरीच्छ बनायचं.
काय बनायचं? जिथे निरीक्षपणा आहे तिथे शांतता आहे की नाही? स्वतःच तुमचं रिव्हिजन करा, स्वतःशी चर्चा करा, त्या मार्ग मिळतात. आणि मग त्याच्यासाठी निमित्त कुठलंही स्वाध्याय, कुठलंही पुस्तक घ्या, अगदी एखाद्या गोष्टीत घेतलं तरी काय हरकत नाही, पण ते प्रथम आणि वगैरेची घ्या, हे घ्या, एक पण वाचा, पण त्यामध्ये तुम्हाला बरंच घ्यायचं. आणि मग तिथं मात्र तुम्ही कुठलंही पुस्तक घेताना एक कोरी वही ठेवा, पेन्सिल ठेवा, आणि त्यात ते समजत नाही त्याचं काय करायचं, लिखाण करायचं. आणि मग आपल्यापेक्षा एक्सपर्ट कोणतं असतं की महिन्यातून एकदा त्याच्या संगतीत जायचं, ती वही काढायची, तुमचे प्रश्न तर ते घ्यायचे आणि त्याच्यासमोर ठेवायचे. आणि मग तिथे जी चर्चा होईल तिथे तुम्हाला आनंद आहे का दुःख, तिथं तुमच्या चर्चेचं फल झालं की म्हणजे तुम्हाला दुःख कधी होतं, एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, एखादी गोष्ट समजत नाही तेव्हा दुःख होतं. ते मनात प्रश्न बिरबिरतात डोक्यामध्ये, पण त्या प्रश्नाला उत्तर मिळालं म्हणजे उपाय मिळाला, ते समाधान आहे की नाही. म्हणून आपल्या प्रश्नाची उत्तरे काढायला आपण शिकायचं. आणि मग त्याच्यासाठी आम्ही काय म्हटलं तुम्हाला, एक डायरी करा म्हटलं का नाही, कोण केलं का? आम्ही असं असं करतो की महाराज तुम्हाला काय द्यायचं, ते प्रश्न काढा आणि ते प्रश्न कोणाकडे पण आणा. भाऊ आहेत किंवा अजून कोणी आहे, सचिन पण स्वाध्याय झालेले, सचिनचं आहे की नाही, थोडं बहुत त्याला विचारा, अजून भाऊला विचारा, नाही तर अजून कुठे माणूस जवळपास असतात नाही. तर आणि ह्याच्यासाठी तुम्ही महिन्यातून, 2 महिन्यातून, 3 महिन्यातून एक बाहेर टूर काढा. 3 महिन्यात काय करायचंय, टूर काढायचं. टूर म्हणजे मग कुठेही जातो म्हणजे बोगलीला जा, टोंगलीला जा, सरमळला जा किंवा कुठल्या महाराजांच्याकडे जा, आणि जाताना ती वही घेऊन जा. आणि तिथे गेल्यानंतर तुमच्या महाराजांचा आहार झाला, नंतर तुम्ही तुमच्या कुटुंबाला जाता, महाराज त्यांच्या सुखाला जातात, म्हणजे सामायिक सुख मिळत असते. साधारण 1च्या दरम्यान तुमचं सगळं सांगतो, महाराजांचं पण सांगतो. मग त्यावेळेला वही घेऊन त्या महाराजांच्याकडे महाराजची आम्हाला समजावून सांगते की, आणि मग ते ज्यावेळेला समजावून सांगतात त्यावेळेला त्या महाराजांना तुम्ही ओळखायला, महाराजांना काय करायचे, कसं ओळखायचे की हे महाराज आपल्याशी कसं बोलतात, अंगावर बसके येतात आमच्यासारखं कारण काय करतात, ते आपल्याला मानासारखं उत्तर देतं, मला समाधान मिळण्यासारखं उत्तर दिलं. तुम्हाला आनंदाचा विषय की नाही, मग आनंदाचा विषय असताना मग तुमची चर्चा चालू, तिथं तुमच्या ज्ञानानंदाचा उगम आहे की नाही, ज्ञान मैत्री आहे की नाही, ज्ञानाची मैत्री. आणि मग ती पण तिथंच ते जर मला तुमच्या अंगावर येत असतील, काही पैसे होत असतील किंवा अजून काय होत असेल, मग तिथून न बोलता नाही. पण जर तुम्हाला ते पटले तर त्यांना काय म्हणायचं, मग काय म्हणायचं, मोठ्याने बोला, त्यांना म्हणायचं महाराजजी तुमची आमच्या गावात गरज आहे. काय म्हणायचं, आहे का? मग असं जर तुम्ही त्याने म्हटलं, मग ते काय म्हणतील, अरे मी काय आता येऊ शकत नाही, एक तुम्ही 8 दिवसांनी घ्या, 15 दिवसांनी घ्या, महिन्याने काहीतरी म्हणतील की नाही. मग त्यावेळेला मात्र तुमचं काम काय, 10-12 दिवस जाऊन त्यांना घेऊन आलं. मग तुमची तिथलं ज्ञानाचं भांडार चालू झालं की तरी सगळं तुमच्या हे करा. ते महाराज स्वतः तुमच्याकडे आले, ते तुम्ही नारळ दिलं माहितीये मला, पण कधी आम्ही 3-4 वेळा इथे आल्यानंतर हा, तर त्यासाठी पहिला तुम्ही आम्हाला बोलवा असं आमचं म्हणणं आहे. पण अनेक महाराज आहेत की त्यांची तुम्ही परिचय करून घ्या. असं महिन्यात 3 महिन्यातून एकदा जरी तुम्ही ट्रेन मारली, वर्षातून 4 वेळा होईल की नाही, मग 4 महाराजा पाहिजे, कोणतरी एक मिळतील की नाही आपलं, म्हणजे मग चातुर्मासाचा आनंद, आपला आत्म्याचा आनंद आपल्याला मिळालेला. म्हणून काय आधी केलेची पाहिजे, काय
हा बस. तर इथे काय सांगितलं, आचार्य कुंदकुंद स्वामींनी आत्म्याच्या सहज स्वरूपाचे कथन करताना म्हणतात ज्ञान आत्म्याचा सहज स्वभाव आहे. ज्ञान आत्म्याचा सहज स्वभाव म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बाहेर कुठल्या गोष्टीमध्ये अडकत नाही तिथं तुमचा आत्मा बोलायला लागतो. नवीन नवीन चिंतन येतं. आता आज आम्ही रात्री 2:30-3 वाजता काहीतरी घेऊन तर कोणी असं एक पान बनलेलं ज्यांना इंटरेस्ट असेल ते या बघा. तर ज्ञान आत्म्याचा धर्म स्वभाव आहे. जाणणं त्याची क्रिया आहे. जाणणं प्रत्येक गोष्टीला आपण जाणलं पाहिजे की हे काय, ही गोष्ट मला काय शिकवते, ही वस्तू मला काय शिकवते. असं जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला आणि त्याचं निरीक्षण चालू करा तर मग ती वस्तू बोलायला लागते की तुम्हाला. ज्याला आपण सायंटिस्ट म्हणतो, शोध प्रबंध लिहितात, ते काय एक दिवसात लिहितात का? मग ते काय करतात, त्यांना ज्या वस्तूचा शोध घ्यायचा आहे ती वस्तू हातात घेतात, ती सगळ्या प्रकारे फिरवतात. म्हणजे खालती वरती अंधारात उजेडात सकाळ दुपार पावसाळ्यात उन्हाळ्यात म्हणजे त्याच्यामध्ये जे काही बदल होतात त्याचं ते निरीक्षण लिहून काढतात. आणि मग त्यांचे जे प्रश्न असतील ज्या अँगलने त्या अँगलने त्यांना ते उत्तर. तसं आपण मला आता त्रास काय आणि याच्यावर उपाय काय आपणच विचार करायचा. आणि एकदा विचार करायला सवय लागली ना की मग तुम्हाला धार येते म्हणजेच काय ज्ञानधारा प्रगट होते. कसली धारा प्रगट होते? पण ते तुमच्या चिंतनाशिवाय म्हणजे ते चिंतन तुमचं घालतं. म्हणून काय म्हटलेलं की ही जाणणं त्याची क्रिया आहे, आत्म्याची क्रिया आहे जी ज्ञानात्मक दृष्टी आहे. कुठली दृष्टी आहे? ज्ञानात्मक दृष्टी आहे. ते स्वार्थ उपादेयात्मक ज्ञान हे काय म्हटलेलं आहे, जी ज्ञानात्मक दृष्टी आहे तीच तुम्हाला घेण्यासारखी आहे. जिथं ज्ञान आहे त्याचं तुम्ही ग्रहण केलं पाहिजे की नको. मग ज्ञानाची दृष्टी कधी प्राप्त होणार, त्याचं तुम्ही निरीक्षण केलं, त्याला प्रश्न विचारलं तर ते मिळतं. जी वचनात्मक दृष्टी आहे ती परार्थ किंवा हेयात्मक दृष्टी म्हणजे नुसती बडबड करणं हे आवश्यक आहे. हेय आणि उपादेय याचा अर्थ कळतो तुम्हाला. हेय म्हणजे काय? त्याग आणि उपादेय म्हणजे ग्रहण करणं. मग तुम्ही आता रस्त्याने चाललेला किंवा घरात बसलेला कोणी येते ही या व्यक्तीपासून बघितल्यानंतर तुम्हाला कळते की नाही की हिची संगती चांगली आहे, हिची संगती वाईट आहे. कळते की नाही? तुम्हाला ज्ञान झाले की नाही हे उपदेश. तसं ज्ञान प्रत्येक बाबतीत आपल्याला व्हायला पाहिजे. याच्या बाबतीत अंगाच्या कपड्याबाबतीत की हे मला ग्रहण करण्यासारखं आहे का त्यागण्यासारखं. आणि मग तुम्हाला ज्ञानपूर्वक एक एक गोष्ट तुम्ही त्यागायला लागला. ज्ञानपूर्वक एक एक गोष्ट त्यागायला लागला तिथं तुमचा भार हलका झाला की नाही. वर कोण जातो जो आहे की नाही. म्हणजे त्यागाने आपण हलकं व्हायचे. तसंच अंतरंगातल्या रागद्वेषाने पण हलकं व्हायचं. तेव्हा आपलं गुणस्थान चढवतं. आणि तसं जर करायचं मग त्याच्यासाठी उपाय काय? तर बघा जी वचनात्मक दृष्टी आहे ती परार्थ आहे. म्हणून आपलं वचन बंद करा आणि तुम्ही ऐकायला लागा. आता तुम्हाला ऐकायला दिलं की नाही ते तुम्ही तुमच्या त्याच्यामध्ये ते चालू ठेवा बारीक आवाजामध्ये आणि तुम्ही आता बारीक आवाज म्हणजे व्यर्थ बडबड कमी झाली की नाही. म्हणून इथे काय म्हटलं वचनाचा दृष्टी आहे ती हेयात्मक आहे. मग ते हेपणा चालू झालं की नाही. भक्ती सांगतो एक पॅराग्राफ करतो. तर तत्वाला समजण्याची दृष्टी प्रमाण
सर्वांशग्राही दृष्टी काय म्हटलेलं आहे, म्हणजे वस्तूला पूर्णपणे जाणला तर त्याच्यामधलं काय घ्यायचं आणि काय नाही इकडे. जसं दुधाला पूर्ण नमक म्हणतात, पण तरी सुद्धा ती कोणत्याही काळी घ्यायला ती योग्य आहे का, त्याचं पण कळलं पाहिजे. आपण बासुंदी म्हणजे त्याचं परिपक्व रूप किंवा खावा हे परिपक्व रूप आहे, पण ते सुद्धा सगळ्यांना पचते का. म्हणून प्रत्येक गोष्ट किती प्रमाणात मी घेतली पाहिजे, किती प्रमाणात केली पाहिजे, आणि त्याला मर्यादेचे रूप दिले. कशाचे रूप दिलेले, मग माझ्या कुलाची काहीतरी परंपरा आहे की, पण ती आवश्यक आहे का ते पण. नुसतं कुलाची परंपरा म्हणून पूर्वी तुमचे वडील होते, आजोबा होते, हे त्यांच्या सगळ्यात परंपरा चालू ठेवायची का आपण, कारण ते अज्ञानी होते. मग त्यांच्या ज्या चांगल्या परंपरा ते तुम्ही चालू करा. म्हणून काय म्हटलेलं आहे की सर्वांशग्राही दृष्टी अर्थात सकल म्हणजे संपूर्ण. तत्वाला समजण्याची दृष्टी ती प्रमाण दृष्टी. तत्वाला समजण्याची दृष्टी किती आहे, प्रमाण दृष्टी. पण प्रमाणात्मक ज्ञान जर पाहिजे असेल तर तत्व म्हणजे मूळ बेस, तत्व म्हणजे मूळ बेस, त्याला आपण समजावून घ्यायला पाहिजे. व अंशात्मक ग्रहण करणारी नई दृष्टी. अंशात्मक ग्रहण करणारी कुठली आहे, म्हणजे त्या अँगल पुरतं, त्या अपेक्षा पुरतं ती अंशात्मक दृष्टी, आणि त्यालाच मग नई दृष्टी म्हणते. अनेक नयाने दृष्टी टाकली असता प्रमाण दृष्टीने पूर्ण ज्ञान प्राप्त होतो. आता हे पेन तुम्ही इथं बघितलं तर काळं दिसतंय, इथं बघितलं पांढरं दिसतंय, इथं पाहिलं ग्रे दिसतंय, इकडनं पाहिलं स्टीलचं दिसतंय. म्हणजे कुठून कसं बघितलं तर त्याचं ज्ञान नाही, पण एकाच वस्तूचं ज्ञान आहे की. मग त्या वस्तूला पूर्ण जाणणं ते तुमचं पूर्ण प्रमाण देतं. म्हणून कुठली गोष्ट अर्धवट ऐकून दुसऱ्याला सांगू नका. कुठली गोष्ट आणि अर्धवट ऐकून तुम्ही जर सांगायला आलात तिथं तुमचं भ्रम चालू झालं आणि त्यालाच मिथ्या होतं. त्याला काय म्हणते. आता तिथं मी सांगतोय आणि ते ताईने भक्तीबद्दल. तर आता आम्ही येऊन जवळ 10-12 दिवस झाले, बरोबर आहे. तर 10-12 दिवस झालं महाराजांनी सकाळी 6 वाजता काय चालू केले, भक्ती चालू केली. भक्ती म्हणजे काय, तर 5 भक्त आहेत सर्व चालू, तसे दशभक्त आहेत, पण आपण नेहमी 5 भक्त म्हणतो. आर्यन भक्ती, सिद्ध भक्ती, नंतर कुठली चैत्य भक्ती, चैत्य भक्ती, शुद्ध भक्ती, पंचमहाभूत भक्ती, समाधी भक्ती, आणि म्हणजे अशा 5-6 भक्ती आपण म्हणतो. आणि त्याच्यासाठी महाराजांनी बरोबर सकाळी 6 वाजता सांगितले, पण आता आम्ही 6:15 चालू केले. तर ज्या कोणाला काहीतरी नवीन ऐकायचं असेल तर 6:15 या तिथे. कळलं, छोटी छोटी पुस्तकं पण आहेत, ते तुम्हाला बघता येतील. पाहिजे तर आपण अजून मागवता येतील पुस्तकं, आणि त्या भक्तीचा आनंद घ्या. म्हणजे तुमचे उच्चार जेव्हा स्पष्ट होतील तेव्हा ऐकणाऱ्याला आनंद मिळतो की नाही. पण तुम्ही उच्चार स्पष्ट ऐकलेच नाही आणि चुकीचं म्हणतात, आणि मग ती चुकीची परंपरा पुढे चालू राहते आणि ते चालते. म्हणून आपल्याला स्पष्टतेची परंपरा जर चालू करायची असेल, ज्ञानाची परंपरा, तर त्याला भक्ती एक कारण. भक्ती हे कारण जमतं तेवढं हे असं करायचं. प्रभू अजून काय राहिले की